मोहराळे ग्रुप ग्रामपंचायत येथे भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, ग्रामस्थांनी दिले तहसीलदार गट विकास अधिकारी यांना निवेदन. प्रतिनिधी मनसूर तडवी. मोहराळे तालुका यावल येथील बेकायदेशीर भ्रष्टाचार मनमानी कारभार याची उच्चस्तरीय चौकशी होण्याकामी गावातील नागरिकांनी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन चौकशी करण्यात यावी. अशी खूप दिवसापासून गावांतर्गत आदिवासी भागात, वाड्यात, रस्ते हे पेवर ब्लॉक बसविणे, तसेच शौचालय बांधणे, अनुजमाती, स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे, त्याचे अपूर्ण जाळी तर कंपाऊंड पूर्ण करून गेट बसविणे, ज्यांना घरकुलची आवश्यकता आहे त्यांना घरकुल द्यावे, यासाठी वेळोवेळी तोडी लेखी निवेदन देत होते. परंतु ग्रामपंचायत कडे निधी उपलब्ध नाही. तुम्हाला हे मिळू शकत नाही, यासाठी आमदार खासदार निधी देत नाहीत असे सांगून या ग्रामपंचायतने चालू पंचवार्षिक कालावधीत अनुजमाती वस्तीत एकही काम केले नाही आणि जे केले ते अपूर्ण अवस्थेत केले गेले, त्याबरोबर ते निकृष्ट दर्जाचे केले गेले आहे. तरी यासाठी ग्रामपंचायत सभेत या विषयावर प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे हे वेळोवेळी ग्रामपंचायत ग्रामसभाची तारीख देतात, पण ऐनवेळा ती विविध कारणे दाखवून तहकूब करून रद्द करून देतात व नंतर प्रोसिडिंग बुकात सह्या घेऊन शासन दरबारी दाखवून देतात की ग्रामसभा झालेली आहे. यामुळे नागरिकांना वेळीच कोणती शासकीय योजना आली तर लाभ मिळत नाही, कारण त्याला ग्रामपंचायत मधून ग्रामसभाचा ठराव द्यावा लागतो, पण त्यातही कोणाला द्यायचा न कोणाला नाही, हे असे पक्षपात करून ठरवतात. तरी नागरिकांचा थेट सवाल आहे की 15वा वित्त आयोग हा आपल्या गावातील वाड्यावस्तीसाठी असतो, परंतु हा निधी आपल्या भागात वापरला जात नाही किंवा त्यानुसार कृती आराखडाही ग्रामस्थांना कळत नाही, तर तो निधी जातो तरी कुठे? मग आपल्याला या निधीतूनही सुखसोयी मिळत नाही. तर ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक लोकांना सांगतात की आमदार खासदार तुम्हाला निधीसाठी नाकारतो, तर आमचा उपयोग फक्त मतदानासाठीच का? मग गावातील आलेला इतर निधी गेला कुठे? याची उच्चस्तरीय चौकशीसाठी समस्त मोहराळे आदिवासी बांधवांनी स्वाक्षरी करून विस्तार अधिकारी सपकाळे व नायब तहसीलदार अतुल गागुर्डे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास, गावातील निकृष्ट दर्जाची कामाची चौकशी न झाल्यास नागरिकांनी थेट पंचायत समितीवर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना शरीफ तडवी, गफ्फार तडवी, समीर मेंबर, युवराज वानखेडे, सुनील काळे, देवराम पाटील, रूफ तडवी, आरिफ तडवी, उस्मान तडवी, अब्दुल तडवी, रशीद तडवी, जावेद तडवी, सायबू तडवी, लोकमान तडवी, हकीम तडवी, अयाज तडवी, शकील, अरमान, रफिक, वसीम, रोशन, मुसा, इदबार सलीम तडवी व असंख्य समाज बांधव गावकरी उपस्थिती होते.